हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल धुमाळ फॅमिलीमध्ये तुमचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजची अपडेट फार महत्त्वाची आहे, कारण की सगळ्यांसाठी खुला करण्यात आलेला तळोजा खारघर उड्डाणपूल हा पुन्हा बंद का करण्यात आला याचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपण थेट ही जी बातमी आहे ही आजची आहे, आजच्या तारखेची आहे, त्यामुळे ही तुम्ही पाहणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, आपण आता या फाटकाच्या वरती म्हणजे जो मेन ब्रिज आहे, रेल्वेच्या वरचा जो ब्रिज आहे ट्रॅकच्या इथला, तिथून आपण आता खाली उतरतो आहे. आणि धो पाऊस पडत असताना सबवे जाम होतो आहे, तिथे ट्रॅफिक होतं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे फाटकाच्यातून खालून जाता येत नाही आहे. आपल्याला तळोजावासियांना हा ब्रिज फार महत्त्वाचा आहे, कारण की या पावसाळ्यामध्ये आपल्याला हा कुठेतरी एक चांगलं समाधान देणार आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत इथे खाली. तुम्ही बघू शकता की या ठिकाणी गाड्या युटर्न मारून जात आहेत, परंतु इथे जर तुम्ही या ठिकाणी राहत असाल तर युटर्न मारताना इथे जाताना तुम्ही काळजी घ्या. तुम्ही बघू शकता की मी इथून बाईकवरून जाताना मला इथे बऱ्याच गाड्या अशा आडव्या येत होत्या. तर त्यामुळे इथे जरा शांत संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण की प्रत्येकाला घाई असते, त्यामुळे आपण घाई करून चालणार नाही आहे. कुणीतरी नमतं घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, आता आपण विषयावरती चर्चा करूया की इथे सिडकोने ब्रिज चालू केलेला हा पुन्हा का बंद करण्यात आला आहे. कारण की त्यांनी फक्त 2 दिवसांचं आपल्याला एक समाधान दिलं, पण तिथून परत त्यांनी हा ब्रिज इथे एक लोखंडी बॅरियर सिमेंटचं हे सगळं टाकून इथे बंद केलेलं आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्याला इथे दिसतंय की इथे गतिरोधक टाकलेला दिसतोय. छोटी छोटी कामं ते पूर्ण करतात, आणि महत्त्वाचं म्हणजे की तुमची जी एक बाजू आहे ती पूर्णपणे काम होणं बाकी आहे. तर मित्रांनो, बघू शकता की इथे लाईट्सचे पोल लावण्यात आलेले आहेत. या गोष्टींमुळे कदाचित तिथे फार उशीर झालेला आहे. त्यांनी ब्रिज चालू केला, नो डाऊट आपल्यासाठी चालू केला, परंतु त्यांनी हा देखील विचार केला की जर आपण एक बाजू चालू ठेवतोय, रात्रीची वेळ असेल, इथे काही म्हणजे विपरीत काय घडू नाही आहे. कारण की कसं होतं की हा काही दिवसांनी परत समजा रात्री संध्याकाळच्या गाड्या जर कमी झाल्या तर तिथं एकदम शांतता राहणार आहे. त्याच्यामुळे तो देखील विचार केला. एक बाजू बंद असल्यामुळे लाईट्स फार महत्त्वाच्या आहेत, कारण की ब्रिजला लाईट्स हवे. कारण की आपणच बोलू की यार नाही का, लाईट्स नाही आहे, अर्धच काम केलं आहे असं. त्यामुळे इथे जे आपले JM म्हात्रे म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, त्यांनी हे काम हाती घेतलं आणि चांगलं आणि मजबूत काम केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही या आपल्या ऑफिशियल धुमा फॅमिलीला इथे सबस्क्राईब करा, कारण की अशा महत्त्वाच्या गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि हा जी लेफ्ट साईडची जी बाजू आहे, म्हणजे आपण आता आपल्यासमोरची जी बाजू आहे, ती बाजू आपल्याला आत्ता सध्या म्हणजे काम सुरू आहे, तिथे काम पूर्ण नाही आहे. इथे काम होण्यासाठी वेळ लागणार आहे. 2026 आपल्याला सांगितलं आहे, पण बघूया मित्रांनो, काहीतरी लवकर व्हायचा प्रयत्न JM म्हात्रे कन्स्ट्रक्शन हे करणारच आहे. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही या चॅनलला पाहत राहा, बघत राहा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन आणि महत्त्वाच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.